राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट में नाराजगी को रोकने पार्टी अध्यक्ष और डिप्टी सीएम सुनेत्रा पवार ने बड़ा कदम उठाया है। हाल ही में घोषित राष्ट्रीय कार्यकारिणी में नाम नहीं होने से नाराज चल रहे एनसीपी नेता सुनील तटकरे से सुनेत्रा पवार ने बातचीत की और उन्हें पार्टी की अहम जिम्मेदारी सौंपी है। ऐसी खबरें आ रही हैं। सूत्रों की माने तो सुनेत्रा पवार ने सीनियर नेता सुनील तटकरे को पार्टी को मजबूत करने के लिए काम करने का निर्देश दिया। सुनेत्रा पवार से बातचीत के बाद मीडिया से बातचीत में सुनील तटकरे ने कहा कि जो भी गलतफहमियां थी वो दूर हो गई है और वो जल्द ही संगठन को मजबूत बनाने के लिए राज्य का दौरा करेंगे। साथ ही चुनाव आयोग को नेशनल एग्जीक्यूटिव कमेटी के बारे में जल्द ही सूचित किया जाएगा। आपको बता दें कि ये पूरा विवाद तब शुरू हुआ था जब सुनेत्रा पवार ने चुनाव आयोग को लिखे गए पत्र में प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे के पद और नाम का जिक्र नहीं किया था। तब ऐसी खबरें आने लगी थी कि इन दोनों नेताओं के काम करने के तरीके से पार्थ पवार खुश नहीं है। इसके अलावा पार्टी नेताओं ने पार्थ को कुछ ऐसे वीडियो दिखाए जिसमें कुछ सीनियर नेता अजीत पवार के बारे में अमर्यादित भाषा का इस्तेमाल कर रहे थे। शायद इसी वजह से दो बड़े नेताओं के नाम शामिल नहीं किए गए, लेकिन अब लगता है कि सारी गलतफहमियां दूर हो गई है। मीडिया से बातचीत में सुनील तटकरे ने यह भी कहा कि फिलहाल एनसीपी के दोनों गुटों के विलय की योजना नहीं है, इसलिए अब उस मुद्दे पर बात करने के लिए कुछ भी नहीं बचा है। दीर्घकाळ आम्ही राजकीय प्रवास केला असल्यामुळेच योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन त्यांची काय भूमिका असेल ते आम्हाला काय वाटतं ते आम्ही समजून घेऊन चर्चा करून पक्षांतर्गत आम्ही त्या ठिकाणी वाटचाल करत असतो। आम्हाला आता पुढच्या 25 वर्षाची पक्षाची वाटचाल करायची आहे। 2029च्या निवडणुका आहे, त्याच्या आधी राज्यातल्या उरलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या ठिकाणी येतील, ग्रामपंचायतीच्या निवडणुका येतील। संघटनेचं कार्यक्षेत्र अजून वाढवायचं असेल तर काय पद्धतीने काम करायचं आहे याची चर्चा आम्ही वारंवार करत असतो। एक प्रश्न त्याला असा आहे की फेब्रुवारीमध्ये 16 फेब्रुवारीला एक घटना दाखल करण्यात आली इलेक्शन कमिशनला आणि त्यावर तुमची सही होती, प्रफुल्ल पटेलांची होती आणि त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षांना देण्याचा प्रयत्न झाला। या विषयावरती आम्ही पक्षांतर्गत चर्चा केलेली आहे। तो विषय पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे। एक मताने एक ताकदीने आम्ही सगळेजण पुढच्या काही कालावधीमध्येच काही दिवसांमध्येच महाराष्ट्रव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू करू आणि संघटनेच्या पुनर्बांधणीला वेग त्या ठिकाणी देऊ। पुनर्बांधणी शब्द का बनलं की दादा असेपर्यंत एक बांधणीचा ढाचा ठरला होता। दादांच्या दुर्दैवी अकाली निधनाच्यानंतर सगळीच राजकीय समीकरणं बदलली, प्रशासकीय पातळीवरती बदलली, इंडियामध्ये थोडीशी बदलली, पक्षांतर्गत बदलली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदलली। अशा वेळेला एक खांबी नेतृत्वाच्याकडे आम्ही काम त्या ठिकाणी करत आलो। अशा वेळेला जे काही कारण वहिनींचा 4थ्या दिवशी शपथ झाला, वहिनी अध्यक्ष झाल्या, 5 राज्यसभेवरती निवडून आले, त्याच्यानंतर गेले 2 महिने आम्हालाच काही मंडळींनी टीकेचं लक्ष केलं। जे काही पक्षांतर्गत हे निर्णय घेतले ते सहमतीने त्या कालावधीमध्ये घेतले गेले। शपथविधी असेल, राष्ट्रीय अध्यक्ष असेल, पारच्या निवडणुकीचा राज्यसभेत असेल तर एकत्रितपणाने घेतले गेले। बदलण्याचा प्रयत्न एक मिनिट, त्याही विषयावरती चर्चा त्या ठिकाणी झाली आणि तो विषयाच्या बद्दल समज गैरसमज काय होते ते संपुष्टात आलेले आहे। सर, तुम्ही नाराज झालेले राष्ट्रीय कार्यकारिणीत ज्या प्रकाराने एक बदल आला आहे त्यानंतर आता तुम्ही म्हणजे रिसेंटली सुनेत्रा पवार यांना पण भेटलात, आता एकमत झालं आहे का की अजून नाराजगी? कारण की तुमचं पहिले नाव नव्हतं, नंतर क्लेरिकल हे करून नंतर नाव आणण्यात आलं, पण नुसतं खासदार म्हणून क्लेरिकल मिस्टेक अजून दुरुस्त झाली। पण मी नाराज आहे म्हटलं कोण? नाही तर विचारतो आम्ही झाला मी नाराज कालही नव्हतो, आजही नाही, उद्या भविष्यात नाराज असं काही कारण नाही। एक तर 99 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या पासूनचा मी एक कार्यकर्ता आहे। 23 साली दादांच्या नेतृत्वाखाली NDAमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला त्या महत्त्वाच्या प्रक्रियेतला मी एक महत्त्वाचा घटक आहे। त्याच्यामुळे ते घडण्यापूर्वी, घडल्याच्या नंतर लोकसभा, विधानसभा, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेने यांच्याशी जागा वाटप, निवडणुकीमधलं यश, या सर्वच ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यातला एक महत्त्वाचा मी घटक आहे। अशा वेळेला मी नाराज असण्याचं काही कारण नाही। मी कधी नाराज नव्हतो, आजही नाही आणि उद्या असणार नाही। शेवटी पक्ष चालवत असताना अनेक वेळेला काही प्रश्न निर्माण होत असतात, त्या प्रश्नाची उकल चर्चेच्या माध्यमातून होत असते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारावरती चालणारा पक्ष आहे, स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारावरती चालणारा पक्ष आहे आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे। पण आम्ही सगळे बसून एकत्रितपणाने चर्चा करत असतो। अशा वेळेला आम्हाला काय काय एखाद्या विषयाबद्दल वाटतं ते आम्ही मांडतो, नेतृत्व मांडत असतं।
पण जे काय निर्णय होता ते एकमताने होता. पक्ष घटना बदलण्याचा प्रयत्न झाला. मी वारंवार त्यामुळे नाराज आपल्याला झाला. आपल्याला वारंवार सांगितलं की त्या विषयावरती सखोल चर्चा होऊन तो विषय पूर्णपणाने संपुष्टात आलेला आहे. सर क्लॅरिकल एरर कधी करेक्ट होणार सर? एक मिनिट शिवाजीजी, सर क्लॅरिकल एरर कधी करेक्ट होणार? कारण की सुनेत्रा पवार यांनी ट्विट करून सांगितलेलं ते अजून सुद्धा काय- जो विषय आहे तो 4-5 दिवसात संपेल. कारण वहिनीनेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते ट्विट त्यावेळेला केलं. त्याच्यानंतर त्या विषयावरती आमची चर्चाही झाली. त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन काय पद्धतीने पुढे वाटचाल करायची त्याच्यातला निर्णय झाला. आता त्या प्रक्रियेमधला जो कालावधी लागतो तो त्या ठिकाणी कालावधी घेतला जाईल. पण आता पक्ष एकसंघपणाने कामाला लागलेला आहे. जिसान सर, सिद्दीकी संजय शिरसाट यांच्या म्हणालेत की- तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या एपी फॉर्मवरती सही केलेली आहे आणि जमा केलेल्या कागदपत्रामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नाही, त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येईल असं सांगण्यात येत आहे. तुमची काय याच्या संदर्भात माहिती? नाही नाही, मी आपल्याला आत्ताही सांगतो रेकॉर्ड होती की जिशान सिद्दीकीचा अर्ज ज्यावेळेला भरला त्यावेळेला ए फॉर्म हे राष्ट्रीय अध्यक्ष सही करून देत असतात की बी फॉर्म सही करायचा अधिकार कोणाला, तो देत असताना सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी ते दिला. बी फॉर्मवरती मी जिशान सिद्दीकींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून देताना बी फॉर्मवरती माझी सही सुनील तटकरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आहे. त्याच्यामुळे व्हॅलिड तो आहे. त्याच्यामुळे कुठलाही त्याच्यात तांत्रिक अडचण नाही, त्याच्यामध्ये कुठला आमदारकी धोक्यात आली अशातला काय भाग नाही. पण आता काय वेळेला काही स्पेक्युलेशन होत असतात, आता ते होत राहतील. आता प्रत्येक बाबीचा किती खुलासा करायचा त्याची शेवटी निर्णय त्याची उत्तरं काळाच्या ओघामध्ये मिळत राहत असतात. जी कागदपत्र 26 फेब्रुवारीच्या मी ते कमिशनने दिलेली सांगितलं आहे, सर. मी आपल्याला ते सांगतो की त्याच्यानंतरच ए बी फॉर्मवरती सही म्हणून तो दिलेला आहे, त्याच्यामुळे तो वैध आहे. आत्ता मी मगाशी वारंवार आपल्याला सांगितलं की आम्ही मधल्या कालावधीमध्ये सगळेजण एकत्रितपणाने बसलो. आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री वहिनी होत्या, प्रफुल्लभाई होते, आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असेल, पार्थ असेल, आम्ही एकत्रितपणाने बसून आता हा विषय पूर्णपणाने संपलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलाही संदेह राहिले नाही. पूर्ण ताकदीने आता आम्ही संघटनेच्या कामाला सर, पण सर, त्या संजय शिरसाट असं म्हणाले की राष्ट्रवादीचे अनेक लोक आमच्या संपर्कात सॉरी त्या कागदपत्रावरती असं लिहिलेलं आहे की हेच कागदपत्र फायनल समजले जावे आता मी वारंवार मगात 26 तारखेच्या. मी ते सगळे वाचलं आहे. मी वाचलेलं असं कसं तुम्ही म्हणता? माझाही 42 वर्षाचा प्रवास आहे. असं सगळं वाचतच ह्या दिवसापर्यंत आलो.